आज तुझी बॅट एकदम गप्प होते. पण आऊट होईन असे बॉल कशाला टाकता तुम्ही? मी लल्लू बॉल टाकत होतो बरं का, तुझ्या बॅटला लागत नव्हते बॉल. मला तर नंतर वाटायला लागलं की तू नुसती बॅट धरावीस आणि त्याच्यावर मी बॉल फेकून मारावा. बॅटमध्ये प्रॉब्लेम. अरे अथर्व दादा, रुचा ताई तुला कधीपासून फोन करते. अरे बापरे, कधीपासून? पण तू का चेहरा पाडलायस, काय झालंय? अहो आत्ताच 10वी झाली ना, 92% पडले. एकट्याला? एकट्याला म्हणजे? अरे आमच्या काळात एवढे मार्क आम्ही 3-4 जणात वाटून घ्यायचो. काहीतरी काय बोलताय, 92% पडून पण तो उदास आहे. काय झालं तुला? अरे आता एंट्रन्स एक्झाम्स आहेत ना. अरे मग उदास काय व्हायचंय? मोशन एज्युकेशन डेक्कन आहे ना, तिथं माझं नाव सांग अथर्व सुदामे, 50% डिस्काउंट मिळेल तुला. वा, तू काय त्यांचा जावई आहेस? नाही पण मी त्यांची इतकी जाहिरात केली की आता माझं नाव ऐकूनच ते 50% डिस्काउंट देते. घरी जायचंय ना? रुचा वाट बघतीये. जा लवकर. चाललंय एवढं. अरे बापरे, 9 मिस कॉल. सुदामे कुठे लागलो? 4थ्या मजल्यावर. डायरेक्ट शेवटच्या मजल्यावर? हो, सुदामे इज ऑलवेज ऑन टॉप. लिफ्ट आहे का? नाही, आयुष्यात जर वर जायचं असेल ना तर थोडे कष्ट घ्यावे लागतात. हो, तुम्ही पण इथेच राहता का? मीच सुदामे. हाय का आता? मग खालीच घ्यायचं ना पत्र. उगा मला 4 मजले चढायला लावले. मला काय माहिती तुम्ही वर पत्र द्यायला येत आहे म्हणून. अहो तुमचं क्रेडिट कार्ड आले. द्या घ्या द्या द्या. तुम्हाला कसं माहिती मला पाणी पाहिजे? आम्ही सगळ्यांनाच पाणी पाचतो ना. मला सांगा, आधी ते धुमाळ काका यायचे पत्र द्यायला, ते आता येत नाहीत का? अहो ते रिटायर्ड झाले ना. हो का? त्यांचाच एरिया मला मिळाला. या काही बिल्डिंगला लिफ्ट नाही. येत अथर्व, अरे होतास कुठे तू? मी 12 फोन केले तुला. एक खोटं बोलू नका, 9 मिस कॉल आलेत मला. अरे 3 लागले नाही केले, 12च होते. 12 फोन केले, 4 मेसेजेस केले, फक्त पत्र पाठवायचं बाकी होतं आता. हो, पत्र पाठवायचं राहतच आहे. आहे काका? हा, अरे बरं झालं अथर्व तू आलास. हे मला सांग, हे पप्पीचा इमोजी असा कोणाला पाठवता येतो? हो, बिंदास 3-4 मैत्रिणींना. चावटपणा नको आहे. माझ्या पुतणीच्या मुलीला, म्हणजे नातच झाली ती माझी, तिला पाठवायचं आहे म्हणून विचारतोय. आणि बाय द वे तू काय काम काढलं आता माझ्याकडे? अहो ते आपले पोस्टमन धुमाळ काका, ते आता येत नाहीत. का तुला काय कोणाचं प्रेमपत्र यायचं होतं काय? ते फक्त प्रेमपत्र पाठवण्याचंच काम करायचे का? अरे तुला सांगतो, त्या धुमाळने केवढा घोळ घातला. तुम्हाला लोकांना काय माहिती नाही, माझं लग्न चुकवलं. काय हो तर हे असं झालं. आता पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की मुलीला बघायला जायचं, काय मग तिथं पसंती देऊन टाकायची. पण ते झालं की पुन्हा तिचं दर्शन नाही, नुसतं पत्र व्यवहार. आणि मग त्याच्यामध्ये पत्र आम्ही आपले पाठवायचो, सुनीता ले असं म्हणून. हा धुमाळ सुनीता नेनेला द्यायचा. तुमचं अक्षर पण खराबच आहे ना तसं. माझा दोष काढायचं आत्ता काय कारण नाहीये. मुद्दा लक्षात घे. मी सुनीता ले यांना पाठवायचं पत्र, ती तो धुमाळ सुनीता नेनेला द्यायचा. आणि मला तुला सांगतो, घोड्यावर चढल्यानंतर कळलं की अहो ही आमची सुनीता नाहीच, नेण्यांची आहे. कारण सुनीता फक्त लिहायची तुमची सुनीता, पण ती आपली नाहीये हे मला तेव्हा कळलं बोलल्यावर. अशी गंमत. पण तुला बायको लाखात आहे. बायको एकदम उत्तम मिळाली. उत्तम म्हणजे 1 लाखात 1 बायको मिळाली. काकू घरात येत वाटतं. म्हणूनच बोललो ना एवढा. मग ते जाऊ दे, मुद्दा बोल. माझ्या डोक्यात काय होतं की आपण आपल्या पोस्टमन धुमाळ काकांना सेंड ऑफ द्यायचा का? वा, तुझ्या डोक्यात एवढा चांगला विचार आला म्हणजे चांगलं दिसतंय. हा, तर करूया. येस, चालेल, भेटू द्या. बाकी काय काकू वगैरे व्यवस्थित आहेत ना? काकूंची तुला काळजी नको, मी बघतो. ये आपण. वा, चला. बरोबर आहे काय? बघा. अरे धुमाळ काका, या. अरे काय फंक्शन बिंक्शन आहे का इथे? नाही, सेंड ऑफ आहे. सेंड ऑफ. आणि कोणासाठी? तुम्हाला. आणि माझ्यासाठी काय सांग? हो, तुम्ही रिटायर झाला ना म्हणून. ये धुमाळ ये. बस तुम्ही अरे काय आहे तुम्ही? कशासाठी? तर हे आपले धुमाळ काका मागच्या महिन्यात रिटायर झाले.
खरं तर काही दिवसांपासून ते आपल्याला दिसेनासे झालेच होते. राखीचं पत्र, क्वचित दिवाळीत पण ते पत्र देण्यापेक्षा जास्ती बक्षीस घ्यायला यायचे. ह्या सगळ्या छुप्या गोष्टी आपल्याला कळायच्या. आणि धुमाळ काका आपल्या सगळ्यांची पत्र वाचायचे, यात तर काहीच नवीन नाहीये. ओ मी नाही वाचलो. खरं सांगा. आता काय वाचली? काय म्हणजे मी सांगतो ना कुठली ते. आपल्या शेजारच्या बिल्डिंगमधला प्रतीक आर्मीमध्ये होता. त्याची आई आजारी होती. ते पत्र यांनी वाचलं आणि मग काही नाही, सहजच इकडून जात होतो म्हणून त्या काकूंची चौकशी करायची. रोहित हिंगोलीमधून इथे शिकायला आला होता. त्याच्या बाबांनी त्याला पत्र पाठवलं की शेतीत उत्पन्न होत नाहीये, मनी ऑर्डर पाठवता येणार नाही. पण ते पत्र रोहितपर्यंत कधीच पोचलं नाही, पण मनी ऑर्डर मात्र कायमच पोचतं राहील. आणि आपल्या जोशी काकांनी आजवर जपून ठेवलेले एकमेव पत्र, बाबा माझी काही काळजी करू नका, मी सुखात आहे. हे प्रियाताईंनी त्यांना पाठवलेलं पत्र तुम्हीच तर पोस्ट केलं होतं. धुमाळ काका हे आपल्या घराचाच एक भाग होते आणि कायमच असतील. आणि आज ते रिटायर झाले, तर आज आपल्या या स्पेशल माणसासाठी स्पेशल पार्टी. पण ते एक बरं झालंय की इकडचे पत्र तिकडे जाणार नाहीत आता. नाही हो, मी असं कधीच केलं नाही हो. हो, जगतापांचं पत्र. हा, ते एकदा झालं ते. आणि पवारांचं पत्र सॉरी दोनदा. अहो पण त्या शर्मांचं काय, ते तर आपल्या सोसायटीत पण नाही राहायचे. घ्या, अहो बोला. लईच झालंय का माझ्याकडनं? तुम्हाला मी एक सांगू का, मी एकटा आहे हो. मला कधीच कोणाची पत्र आली नाही आणि मी कधी पत्र लिहिली पण नाही आणि कोणाला पाठवली पण नाही. म्हणून मला खूप उत्सुकता असायची की पत्रामध्ये काय लिहायचे लोक, म्हणून अधूनमधून मी एखादं पत्र वाचायचं. पण तुम्हाला सांगतो, इकडची गोष्ट तिकडं, तिकडची गोष्ट इकडं, मी हे कधीच केलं नाही बरं का. खरंच? हो, कधीच नाही. खरं सांग. खरं सांग. धुमाळ. बरं ते सगळं जाऊ दे. आज माधव काकांनी एक स्पेशल पत्र लिहिलंय. देऊन येऊ का? नाही हो, तुम्हीच ते वाचताल. आज ते स्वतः पत्र वाचणार आहेत. लिहिलंय जरा. वाचू का? वाच. हा? तर हे पत्राला पत्र लिहिलंय बरं का. बर. हा, प्रिय पत्र. पत्रास कारण की आजकाल पत्रातून बोलणं होतच नाही. पूर्वी शाळेत असताना पत्रलेखन नावाचा एक प्रश्न असायचा 10 मार्काला. मग त्याच्यातनं ते तीर्थरूप, सन विवी, कळावे लो बसावा, इकडील सर्व क्षेम वगैरे असे शब्द वगैरे यायचे. आता हे सगळे शब्द हरवले आहेत. तुला सांगतो, तुला घेऊन धुमाळ जेव्हा वाडीत शिरायचा तेव्हा प्रत्येकाला वाटायचं की तू आमच्याच घरी येणार. अरे, आमची सगळी ख्याली खुशाली तुझ्यामुळेच कळायची. बरं, मोजकीच जागा असल्यामुळे त्या एवढ्याशा जागेमध्ये मजकुरामध्ये आशय ठासून भरलेला असायचा. हां, हे आता या मेसेजच्या जमान्यामध्ये संवाद सगळा कमी झाला आणि नुसती बडबड तेवढी वाढली. बरं, तेव्हा काय व्हायचं की प्रत्येकाचं हस्ताक्षर निराळं, त्यामुळे त्यांच्या भावना लेवून ती अक्षरं यायची आमच्यापर्यंत, भावना समजायच्या. आता मेसेजच्या जमान्यात सगळेच टाईप करणार, टपटप टपटप, सगळ्यांचं अक्षर एकसारखं. पत्रात कसं थरथरणारा हात समजायचा, अक्षरं नाचायची, डोलायची. कोणता शब्द लिहिताना लिहिणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ते कळायचं, फिसकटायचं हो अक्षर. आता हे तुमच्या त्या ब्ल्यू टिकच्या जमान्यामध्ये काही कळत नाही. हां, म्हणजे तेव्हा तसं नव्हतं ना की पत्र पाठवल्यानंतर ते पोचलं का नाही हे कळायचा मार्ग पत्रोत्तर मिळाल्याशिवाय दुसरा कुठला नव्हता. तेव्हाच कळायचं की ते योग्य माणसाच्या हाती गेलं का नाही. हां, आता म्हणजे हे ब्ल्यू टिक असं. पण त्यामुळे वाट बघायला लागायची. संयम ठेवावा लागायचा, मोठ्या धीराने घ्यावं लागायचं. आणि मग त्यातनंच हुरहुर, आतुरता, या सगळ्या भावना माणसं अनुभवायची. आता ते सगळं गेलं. अहो, आता तर एवढं असं झालंय की मेसेज पाठवला की परत आम्ही त्या पाठवलेल्या माणसाला फोन करतो आणि विचारतो, अरे मेसेज वाचला का नाही. इतके उतावेळ झालो होता, इतकी घाई. पण तुझी मात्र गड्या सगळे जण वाट पाहायची, सान थोर सगळे. मग ती नवीन लग्न झालेली मुलगी असो,
दूरदेशी शिकायला गेलेल्या मुलाची आई असो किंवा मग सीमेवर लढणाऱ्या जवानाचं अख्खं कुटुंब असो, तुझी वाट पाहिजे सगळे. या वाहत्या काळामध्ये तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय खरं आमचं, पण म्हणून तुझी किंमत कमी झाली असं समजू नको, अजिबातच नाही. अरे तुला जपून ठेवलेले, हृदयाशी धरणारे कित्येक लोक अजूनही आहेत बरं. अहो आमचे जोशी काका मातोश्रींना ख्याली खुशाली अजूनही पत्र लिहून कळवतात, कारण मातोश्रींचा आग्रह असतो तसा, पत्र पाठव. आम्हाला माहिती आहे गड्या, या धुमाळमुळे आपली भेट व्हायची. आता आधी तू दिसेनासा झालास, आता हा आमचा धुमाळ, हा पण रिटायर होतोय. काहीसे विसरलो आम्ही तुला, सॉरी, त्याबद्दल क्षमस्व. कळावे अर्थात तुला कळणारच म्हणा, आमचा लोभ आहे बरं का तुझ्यावर. तुझ्या स्मरणात रमणारा माधव. वा माधवराव, अप्रतिम लिहिलंय. जमले? अरे म्हणजे काय. पण ती पत्र हा धुमाळ आपल्यापर्यंत पोहोचवायचा, आता ह्याच्यानंतर कोण? मला माहिती आहे ना कोण आहे ते. हो सुदामे, अहो खाली घर घेणार आहो तुम्ही. हे घ्या पत्र. पत्र कोणाला? जाईल ना? हो जाईल ना. आज काय सगळ्यांनीच पत्र लिहिली का काय? प्रिय बाबा, पत्रास कारण की तुमच्या फिरतीच्या जॉबमुळे आपली फारशी भेट होत नाही. प्रिय बाळ प्रिया, पत्रास कारण की बरेच दिवसात तुझी ख्याली खुशाली कळली नाही. प्रिय आई स न वी वी. कळावे लोभ असावा. मित्रांनो, पोस्टमनला डेडिकेट केलेला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पोस्टमन रिलेटेड तुमची जर कुठली आठवण असेल तर ती पण कमेंट्समध्ये टाका. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशन एज्युकेशनचा नीटचा रिझल्ट हा मागच्या 6 वर्षांपासून 92%. आणि त्यांनी अशी ऑफर पण दिली आहे की जर तुम्ही पास झाला नाहीत तर तुमची अख्खी फी परत दिली जाईल. एवढा भरोसा त्यांना त्यांच्या शिक्षकांवर आणि त्यांच्या प्रोसेसवर आहे. तर आता लक्षात घ्या, उत्तम रिझल्ट हवे असतील तर मोशन एज्युकेशन डेक्कन, कारण की मोशन हे तो भरोसा आहे.